हमरापूर विभागाच्या वतीने राजीव कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांच्यासह नवनिर्वाचित सभापती, सदस्य, नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला। या कार्यक्रमात वैकुंठ पाटील यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, स्मार्ट स्कूल, पशुवैद्यकीय दवाखाना, ॲम्ब्युलन्स सेवा, क्रीडा संकुल, पाण्याची सुविधा यावर काम करण्याचे आश्वासन दिले। या कार्यक्रमात आमदार रविशेठ पाटील, माजी खासदार धैर्यशील पाटील, कौसल्या पाटील, राजीव माजी अध्यक्षा निलिमा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। वैकुंठ पाटील यांनी पद असो की नसो, समाजासाठी आणि आपल्या भागासाठी विकासात्मक कामे करत राहणार असल्याचे सांगितले। माजी खासदार धैर्यशील पाटील यांनी जनतेचे काम करत राहण्याचे आवाहन केले, तर आमदार रविशेठ पाटील यांनी हमरापूर भागाने वैकुंठ पाटील आणि स्मिता पाटील यांना भरघोस मतांनी निवडून दिल्याचे सांगितले। आपले जेवढं आभार मानावं तेवढं थोडं आहे। आपण ज्याप्रमाणे मतांच्या रूपाने मला विजयी केलत, तुमचे माझ्यावर खऱ्या अर्थाने ऋण आहेत आणि हे ऋण फेडण्यासाठी मी सज्ज आहे। खरं म्हटलं तर भारतीय जनता पक्षामध्ये प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष व नंतर मी, या भावनेतनं आपल्याला काम करावं लागतं। सेवा, समर्पण, त्याग आणि बलिदान या भूमिकेतून आपल्याला जात झालं। अंत्योदयापर्यंत आपली साधना पोहोचत नाही, अंत्योदयापर्यंत जेपर्यंत काम पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला काम करावं लागतं। परंतु निश्चितपणे ज्या जिल्हा परिषद सदस्याला निवडून दिलं, त्या सदस्याने गेले 4 दिवसामध्ये गेले 15 दिवसामध्ये काय काम केलं ते तुम्हाला सांगतो। आपल्या भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र ज्याची खऱ्या अर्थाने वानवा होती। आपण पाहतोय की सगळ्या विभागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, पण आपल्या विभागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीये। त्याचा पाठपुरावा करून येत्या काही दिवसामध्ये आमदार रविशेठ पाटील साहेबांच्या, आमच्या व धैर्यशील दादाच्या माध्यमातून आपल्याला लवकरात लवकर प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी तयार होणार। मला माहित आहे की या भागामध्ये भविष्यामध्ये येणारी जी काय आव्हानं आहेत, भविष्यामध्ये येणारे जे काही चॅलेंजेस आहेत, तेच आपल्याला सामोरे घेऊन जायचं आहे। त्या दृष्टिकोनातून शिक्षण खात्याची मी बैठक घेतली आणि शिक्षण खात्यामध्ये एक स्मार्ट स्कूल हा एक त्या ठिकाणी नवीन केंद्र सरकारने 8 कोटीच्या शाळेचा प्रोजेक्ट हा तयार केला आहे। मला निरंजनजी डावकरे साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या भागामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये एक स्मार्ट स्कूल ओपन करा। त्या स्मार्ट स्कूलच्या माध्यमातून आपला विद्यार्थी हा भविष्यामध्ये नवीन स्पर्धांना सामोरे जायला तयार होईल। त्या स्मार्ट स्कूलचं त्या ठिकाणी नियोजन केलं। त्या स्मार्ट स्कूलच्या बाबतीमध्ये दैतोले मॅडम आहेत आमच्या शिक्षणाधिकारी, यांच्याशी चर्चा केली आणि दैतोले मॅडमला सांगितले कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघापुरता नाही तर माझ्या तालुक्यामध्ये पूर्णपणे 3 ते 4 स्मार्ट स्कूल व्हायला पाहिजे, याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायला पाहिजे। आपल्या सगळ्यांना माहित असेलच की ज्या वेळेला जिल्हा परिषदची जनरल सभा झाली आणि त्या जनरल सभेमध्ये आम्ही सांगितलं की या ठिकाणी खाणार नाही आणि खाऊ देणार नाही असं अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ठणकावून सांगितलं। मला निश्चितपणे या ठिकाणी सांगायचं आहे की पशुसंवर्धन खात्याच्या माध्यमातून सुद्धा पशुवैद्यकीय दवाखाना या ठिकाणी तयार करायचं आपण आव्हान स्वीकारलंय आणि त्याचं सुद्धा काम येत्या काळात सुरू होणार आहे। धैर्यशील दादा, तुमची थोडी माफी मागतो, परंतु मी डीपीडीसीच्या माध्यमातून रावेस शाळेला 7 लाखाचा निधी मंजूर केलेला आहे। डीपीडीसीच्या माध्यमातून कोपर शाळेला 7 लाखाचा निधी मंजूर केलाय। डीपीडीसीच्या माध्यमातून गणेश शाळेला 7 लाखाचा निधी मंजूर केलाय। डीपीडीसीच्या माध्यमातून दादर शाळेला 7 लाखाचा निधी मंजूर केलाय। मला माहित आहे की त्या ठिकाणी सर्व मंडळी बसलेली आहेत, परंतु ज्याच्याकडे अनुभव आहे आणि जो ससा आहे, तो जो त्या ठिकाणी पॉवरफुल आहे, तो सगळं काही घेऊन जातोय। आणि मला माहित आहे की त्या ठिकाणी कारभार करत असताना अधिकारी वर्ग हा सगळ्यात मोठा दांडगा, त्यांना पूर्णपणे आत्मविश्वास आणि अनुभव आहे। आणि हे सगळं करत असताना माझा विभाग, माझा जिल्हा परिषद मतदारसंघ, माझा तालुका, माझा मतदारसंघ हा पुढे जायला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून कामं व्हायला पाहिजे, या हेतूने आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। निश्चितपणे आपल्या भागामध्ये ॲम्ब्युलन्स सेवा नाहीये आणि ती ॲम्ब्युलन्स सेवा सुद्धा आपल्या भागामध्ये कशी येईल याचा सुद्धा सातत्याने आपण प्रयत्न करत आहोत। हे करत असताना
पहिल्या दिवसापासून आपण कामाला सुरुवात केली आहे. मला माहित आहे की मला माझ्या विभागातील प्रत्येक गावानी भरभरून मतं दिलेत. 8,500 मताने तुम्ही मला निवडून दिलात. मला तुमचा साथ अभिमान आहे की या पेण विधानसभा मतदारसंघामध्ये 15,000 मतदान तुम्ही दिलात. हे 15,000 मतदान कोणालाही नाहीये, परंतु मला तुम्ही दिलात. निश्चितपणे आज माझा सन्मान तुम्ही केलाय. धैर्यशील दादा पाटील साहेब आणि रविशेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून पेण पंचायत समितीवर आणि रायगड जिल्हा परिषदेवर आपला भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकलेला आहे. परंतु आमच्यावर आता जबाबदारी वाढलेली आहे. या जबाबदारीच्याच माध्यमातून मला निश्चितपणे सांगायचं की आपल्यासाठी 1 कोटी रुपयाचा स्टेडियमचं सुद्धा काम त्या ठिकाणी चालू आहे. नवनाथजी म्हात्रे साहेब, आपल्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न होता, त्या पाईपलाईनचा सुद्धा प्रश्न मी सोडवला आहे. रावे मोराकोटा गावामध्ये पाणी पुरत नाही. स्मिताताई, आपल्याला माहित असेल, आपण ज्या वेळेला प्रचाराला गेलो त्यावेळेला लोकांनी सांगितलं की आम्हाला पाणी द्या, परंतु त्याची सुद्धा वर्क ऑर्डर काढून ते सुद्धा 35 लाखाचं काम मी त्या ठिकाणी मंजूर केलं आहे. मी सांगायचं गोष्ट एवढीच आहे, मी म्हणजे मी नाहीये, आपण आहात. आपण दिलेले आशीर्वाद, आपण केलेला सत्कार आणि आपला असलेला पाठिंबा याच्या बळावरच मी पुढची शिखरं प्राधान्यित करीत आहे. मला माहित आहे की चॅलेंजेस खूप आहेत. खरं म्हटलं तर काय आता कृषी खात्यातनं काय करणार, पशुसंवर्धनात काय करणार, पण एक लक्षात ठेवा, मला खातं असलं नसलं मला काही फरक पडत नाही. पद असलं नसलं मला काही फरक पडत नाही. पदाने माणूस मोठा होत नाही, कामाने मोठा होतो. आणि मला माहित आहे की ज्या समाजाने मला पुढे केले त्या समाजासाठी अविरतपणे काम करत राहणार आणि त्या समाजासाठी झिजणार आणि समाजासाठी मारणार. आणि म्हणूनच मी सांगतोय की तुमचा सगळ्यांचा जो काय आज सत्काराचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला दिलेलं प्रेम, हे प्रेम असंच राहू द्या. आणि निश्चितपणे भविष्यामध्ये तुमच्या माध्यमातून, तुमच्या सहकार्याने या भागाचा विकास, या तालुक्याचा विकास केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे या ठिकाणी अपेक्षा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.